केंडला अजित आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहेत. जबरदस्त आहे एव्हरग्रीन बॉलर मॅन फ्रॉम घोडबंदर अरुण भोईर. वेलकम विना. पेनकरपाडा गाव आला वाटतं. पंचाचा इशारा येतोय, पंचाचा इशारा येतोय. टायमर ऑन करतोय आम्ही, लक्षात घ्या. चला मॅच ऑन करूया. क्वार्टर फायनल नंबर 1 आजच्या दिवसातील पहिला चेंडू अगदी बॅट अँड पॅड मधला चेंडूला क्लासिक फ्लिक केलंय. चेंडू आहे तो मिड विकेट रिजन मध्ये. अलंकार तरी चेंडू उचलेपर्यंत एक धाव. सुरुवात झाले धाव संख्येला. ती म्हणजे जय धारावी मुर्दा मास्टर्स. या मॅच मध्ये मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मुर्दा संघानं जवळजवळ 40च्या पलीकडे धावा बनवाव्या किंवा त्याहून जास्त त्यांचा मानस असेल. अजित बॅकवर्डला केलंय, चांगलं ग्राइड केलंय चेंडूला. चेंडू जर बघितला तर फायनल रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक किरण येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे दोन्ही खेळाडू जर बघितले तर मुर्दा गावचे तर ॲथलीट आहेत. दोघं चांगला फिटनेस ठेवून आहेत आणि सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेटकडे त्यांचं लक्ष असतं. अजित आणि एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत जितू पाटील. तर दुसऱ्या बाजूला अरुण भोईर. सातत्यपूर्ण मारा त्यांचा पाहायला मिळतोय. ही जेन्युइन डिलिव्हरी होती ती म्हणजे अरुण भोईरची. बॅकफुटला खेळलेत आणि चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. विनोद म्हात्रे आहेत तिथे. एक आकर्षक व्यक्तिमत्व आहे घोडबंदर परिसरातील. आक्रमक व्यक्तिमत्व आहे घोडबंदर परिसरातील विनोदजी म्हात्रे. एक धाव, सिंगल एक धाव पुढे सरकते. धाव संख्या झाली ती म्हणजे 4. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. क्वार्टर फायनल नंबर 1. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. अगोदर स्ट्रोक खेळले, चेंडू नंतर जातोय त्यामुळे इथे चेंडू निर्धाव येतोय. प्लॅन क्लिअर असतील मुर्दा संघाचे कारण बॅटिंग लाईन मोठी आहे. नयन यायचा बाकी आहे, राजेश पाटील यायचे बाकी आहेत, लाला माची यायचा बाकी आहे, स्वातिश भोईर यायचा बाकी आहे. प्लॅन क्लिअर आहेत की मोठी फटकेबाजी करायची आहे. यावेळेला अगदी चेंडू जर बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता. तिथून चेंडूला अगदी कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल केलंय. चांगला फटका होता मात्र मिळेल फक्त एकच धाव. प्रवीण वैतीला तुम्ही पाहू शकता डीप वाईल्डिश लॉंग ऑनला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ जर बघितले तर आपापल्या क्षेत्रातले दादा संघ आहेत आणि असं असताना या आरकेच्या मैदानात त्यांचं क्रिकेट फुलणार आहे. क्लीन बोल्ड. एक्झॅक्टली काय करायचं होतं इकडे ते म्हणजे अजितला स्लॉग स्वीप करणं गरजेचं होतं. मोठा फटका येऊ शकला असता मात्र अगोदरच विचार केला होता. पुढे आले होते आणि कदाचित फक्त ग्लान्स करायला गेले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडूनी यशच्या वेधलेत. पहिला धक्का टीम मुर्दा संघाला. विकेट डाऊन. काय गोलंदाजी आज अरुण भोईर नावाचं एक जबरदस्त चमत्कार मैदानाच्या आतमध्ये आहे घोडबंदर संघासाठी. आज सकाळी बॅटिंग आणि ही गेवर ग्रीन गोलंदाजी. वेल बोल्ड अरुणदा. अफलातून गोलंदाजी. आज सकाळी सकाळी लवकर हिरव्यागार भाज्या खाल्लेत त्याच्याचमुळे सगळं एव्हरग्रीन दिसतंय. सकाळची भुर्जी पसले. गोलंदाजी मार्कवर येतोय जयेश गरत आणि नवीन बॅटर आहे तो म्हणजे नयन म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला. मात्र धावसंख्या पहिल्या षटकात आहे ती फक्त 5. इथून आता उत्तर द्यावं लागेल टीम मुर्दाला कारण इथून आता गिअर शिफ्ट करावाच लागेल. जयेश गरत अजून एक आक्रमक गोलंदाज. अनंता यांना तुम्ही पाहू शकता लिजंड खेळाडू घोडबंदरचे. काय थ्रो आहे अफलातून थ्रो आणि जितूला इथे परतावं लागेल. चुकीचा कॉल होता, गरज नव्हती मात्र हा अप्रतिम थ्रो डीप एक्स्ट्रा कव्हर मधून तो म्हणजे अनंता यांचा. विकेट डाऊन.
यू. डीजे भरत आपल्याला ऐकायला मिळतोय. अप्रतिम म्युझिक वाजवलं जात आहे आणि नक्कीच आमची ही मंडप डेकोरेटिंग व्यवस्था आमचा हे डी आणि अगदी मोफत आहे. थँक्यू व्हेरी मच राऊत परिवाराचं. किरण असो, त्याच्यानंतर निश्चितच आपला किंवा त्यांचे बंधू असो, मनापासून कौतुक आहे. जयेश घरात पुढचा चेंडू, हा चेंडू चेक केला जाईल. पंच पाहत आहेत, वाईटचा इशारा आहे. अगदी रिटर्न क्रीजच्या बाजूने टाकलेला चेंडू आहे, त्यामुळे अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा, गडी बाद 2. थँक्यू डीजे. अफलातून फटका होता, खास करून इथे बॉडी बॅलन्स जबरदस्त होता. अगदी चेंडूवर नजर आणि ज्यावेळेला फटका खेळले त्यावेळेला मिडल काय केलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बॅटरला की चेंडू मिडल करणं, आणि ती गोष्ट इथे नयननं अगदी पहिल्या चेंडूवर केलंय. चौकार आलाय, त्यामुळे त्याचा इरादा स्पष्ट आहे की या मॅचमध्ये मुर्दा टीमला मला पुढे घेऊन जायचंय. क्लीन बोर्ड. इथे जयेश घरतनं आपले इरादे स्पष्ट केलेत की असेल हिम्मत तर समोर टाकलेल्या चेंडूला मारून दाखव. थोडंसं क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्यासाठी गेले, जागा बनवली होती, मात्र उजवी यष्टी वाकवली आहे. वेल डन जयेश घरत. काय कमबॅक केलंय, टिट फॉर टॅट उत्तर दिलंय. परतलाय नयन मात्रे, परतलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, मात्र निश्चितच तो परतलाय. नवीन गोलंदाज राजेश अनंत पाटील मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय संदीप मोहन पाटील साहेब इथे उपस्थित होताना दिसत आहेत. निश्चितच आपण त्यांचं स्वागत करूया या मुख्य मंचावर. या स्पर्धेसाठी निश्चितच त्यांचं चांगलं सहकार्य राहिलंय. माझे नगरसेवक सन्माननीय संदीप मोहन पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. मुर्द्याची मॅच सुरू आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचं येणं बनतंय. मात्र परिस्थिती आपण पाहूया. टीम मुर्दाची आतापर्यंत धावसंख्या आहे ती म्हणजे 11 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3. राजेश पाटील यांनाच मार्ग काढावा लागेल. ओ हा चेंडू खाली राहिलाय, चेंडूच्या रेषेत आले, पुन्हा एकदा मागे गेले. हा चेंडू मात्र अगदी चौथ्या स्टंप वरून लँड होऊन पुढे गेलाय. वेल बोल्ड जयेश घरत. कन्सिस्टन्सी इज द की असं म्हटलं जातं. सातत्य ही यशाची गुरु किल्ली आहे आणि ते सातत्य दाखवताना मिस्टर जयेश घरत. पुन्हा एकदा वर पिच केला चेंडू, लो फुल टच डिलिव्हरी ठरते. ऑन साइडला टर्न केलाय चेंडू, डीप स्क्वेअर लेग रीजन मधून पुचलेपर्यंत दुसरी धाव पूर्ण होणार आहे. थोडं जर बघितला तर थोडासा आखोड येतोय. ब्रायन डिसिल्वा आहे तिथे, मात्र हिची निश्चितच एकच 2 धावा इथे फलकावर लागतील. वेलकम संदीप मोहन पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि निश्चितच आर के क्रीडा मंडळातर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या कार्यक्रमासाठी नेहमीच चांगलं सहकार्य ते देत असतात आणि यंदाही अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं लाभलंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. आणि एक सूचना आहे, पारितोषिक येत आहे. मुर्द्याच्या कोणत्याही खेळाडूने लागोपाठ 3 षटकार ठोकले तर सन्माननीय नगरसेवक जयजी बोईर यांच्या मार्फत 1000 रुपये देण्यात येतील. त्यामुळे निश्चितच हे प्रोत्साहन वाढवलं जाईल, हा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र ती गरज आहे. सध्या परिस्थिती अतिशय जर बघितलं तर बिकट आहे. षटकं संपली 2 आणि धावसंख्या आहे फक्त 13 आणि गडी बाद झाले 3. त्यामुळे इथून पुढे सरकायचं असेल तर मोठे फटके पाहिजेच. नवीन गोलंदाज येतोय अलंकार तरे. अलंकार टू लाला, काय कॉन्टेस्ट आहे. ओ
टर्न अँड बाउन्स विथ द ब्रेक उडवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. किती महत्वपूर्ण आहे बघा ही लढत, कारण इथे या दोन्ही खेळाडूंची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे, आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळायचं आहे. थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल का? येस, आता अजिंक्य तरे अगदी यष्टीला खेटून उभे आहेत, जेणेकरून लालाला थोडंसं क्रीजमध्येच खेळावं लागेल. टर्न अँड बाउन्स, मात्र हा फटका रीच होणार नाहीये. फलंदाज बाद. अगदी प्लान केला आणि प्लान सक्सेसफुल ठरलाय. वेल बोल्ड अलंकार तरे. गुड कॅच जयेश गरात आणि ते लाळाची खेळी संपुष्टात. मोठी विकेट. कम ऑन डीजे. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडू संपले. अजूनही 3 मिनिटं बाकी आहे. 4 चेंडू डिलिव्हर करावे लागतील, ते म्हणजे टीम घोडबंदरला. मात्र इथे विकेट आहे. लक्ष आमचं, टेन्शन घेऊ नका. यावेळेला जर बघितला तर निश्चितच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. असं जास्त धावा मिळणार नाहीयेत. पारितोषिकांची रेलचेल दिसणार आहे. जयेश भोईर सातत्याने सांगतायत की लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे ते 3 षटकार कधी येतील या गोष्टीची आता निश्चितच चातक पक्षाप्रमाणे मुर्दास टीम वाट बघतीये. अलंकार तरे पुढचा चेंडू लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. जास्त मोठा फटका नाहीये. इथे फक्त धावा मिळतील त्या एकच. वेल बोल्ड अलंकार तरे. चांगली गोलंदाजी, दिशा टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय आणि खास करून जी क्रिकेटमध्ये बॅटरला जी जागा लागते फटका खेळण्यासाठी, रूम ज्याला म्हणतात, ती रूम दिली जात नाहीये. वेल बोल्ड अलंकार तरे. कुमार येणार का मोठा फटका? फ्लाइट दिले, अक्षरशः फ्लाइट वर बीट केलंय. इथे नक्कीच सदोष टेक्निक म्हणेन मी, कारण ज्यावेळेला तुम्ही फुलटॉस चेस करता तुम्ही विकेटच्या मध्ये उभं असलं पाहिजे. इथे कुमार फटका खेळताना बाहेर आला आणि म्हणूनच हा फटका बसू शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. वेल बोल्ड अलंकार तरे. या षटकात आतापर्यंत 2च धावा. हवा भरपूर आहे. अगदी आपण बघतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे भरपूर वारे वाहत आहेत. अगदी धारावीचा डोंगर देखील हे वारे थांबवू शकणार नाही. अप्रतिम चेंडू. काय षटक हाताळलंय. टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद केलाय. वेल बोल्ड अलंकार. आणि या मॅच मध्ये आता फरक स्पष्ट झालाय, कारण आता येणारे फक्त 6 चेंडू, 4 ओव्हरची मॅच आहे. आणि या 6 चेंडू मध्ये जर बघितलं तर निश्चितच चांगली कामगिरी करावीच लागेल, ती म्हणजे टीम मुर्दाला. 14 मिनिटांमध्ये ही 3 षटकं संपलेत. वेल डन घोडबंदर टीम. अफलातून कामगिरी. मात्र राजेश पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या मान्यवरांच्या वतीनं. धावा कधी येणार टीम मुर्दासाठी? नितेश आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. राजेश यांना षटकार मारा आणि कॅश प्राइज जिंका. विक्रम गरज गोलंदाजी मार्कवर. टीम कॅप्टन घोडबंदरचा. मात्र या मॅचचं कोड कुठेतरी आता सोडवावंच लागेल, कारण ही मॅच फसले मुर्दा संघासाठी. आतापर्यंत धावसंख्या झाले फक्त आणि फक्त 15 धावा. ओहो, या वेळेला मात्र इथे फलंदाज बाद आहे का सर? बाद आहे, कारण अगदी चेंडू डाऊन द लेग जात होता, मात्र चेंडूला नंतर उडवले अगदी स्टंपवर आणि त्यांचा बॅलन्स देखील इकडे हटतोय. त्यामुळे ही वेगळी विकेट आपल्याला पाहायला मिळते. राजेश पाटील बॅक टू पॅव्हलियन.
गिलती आणि डोंगराने जेलती गो पायन काटा माझे भरलाय गो अगरन गिलती मी डोंगराने जेलती गो पायन काटा माझे भरलाय गो थँक्यू डीजे. राजेश पाटील देखील बादून परतलेत आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील पूर्ण झाल्या नाही आहेत. मुर्दा टीम आता एकूणच वेगळ्या गर्तेत सापडली आहे. इथून पुढे आता मार्ग कसा काय निघणार. कुंदन मैदानाच्या आतमध्ये जातोय. डावखुरा बॅटर आहे. पहिल्या सामन्यामध्ये विक्रम गरजचं ते निर्णायक षटक फक्त 3 धावांचं. तिथून मॅच टर्न झाली आणि निश्चितच आपला टीम कॅप्टन जर अशी कामगिरी करतोय तर मग घोडबंदरचे चाहते तर खुशच होणार ना. तर एका घोडबंदरच्या चाहत्याविषयी नक्कीच म्हणावं लागेल. कृष्णा गरत त्यांचं नाव आहे. हा माणूस अवली आहे. घोडबंदरच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. मात्र नेक्स्ट मॅच एक्सर बी वर्सेस दैसर. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. जयेंद्र ठाकूर साहेब कशा आहात तुम्ही. वेलकम कुंजन. चला काही चेंडूंचा अवधी आहे. ही इनिंग संपायला मात्र धावा वाढवण्यासाठी मुर्दा संघ प्रयत्न करणार. जास्त मोठा फटका नाही आहे इथे. जर बघतोय तर धाव मिळणार आहे मात्र ती लेग बायची आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अजून एक धाव संघामध्ये जोडणार आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. फक्त 16 धावा. प्रत्येक संघ इम्पॉर्टंट आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतला. अगदी आपण बघतो 23 संघ 23 गावं जोडली गेली आहेत आणि तिथून अफलातून क्रिकेट. आणि किती मोठी संघटना आहे आपली. ओ गुड बॉल. काय अगदी अफलातून चेंडू होता. मात्र या चेंडूला ज्या पद्धतीने खेळून काढलं इथे 2 धावा नक्कीच मिळतील. त्या म्हणजे मुर्दा संघाच्या खात्यामध्ये कुमारच्या खात्यात जातात आणि मुर्दा संघाच्या खात्यात देखील जात आहेत. अठरा धावा फलकावर. एखादा मोठा फटका थोडस हुरूप वाढवणार आहे टीम मुर्दा मास्टर संघाचं. मात्र विक्रम गरत. ओ गुड शॉट बाय कुमार. षटकार येतोय. हा हाफ ट्रॅकर होता मात्र त्यावर अफलातून फटका खेळलाय कुमारनं. हा षटकार संघाची धावसंख्या 24. मात्र ही विकेट या विकेटचं कौतुक व्हायलाच पाहिजे. अगदी सपाट विकेट आहे. जशी एक वेगळी काच आहे. तिकडे खेळाडू खेळताना थोडेसे स्लिप देखील होत आहेत. एवढी ती जबरदस्त रोल करण्यात आलाय. टर्फ विकेट आहे मित्रांनो. त्यामुळे निश्चितच इकडच्या क्युरेटरचं मनापासून कौतुक आहे. चिराग मकवाना आणि ऋतिक सुरवाडे यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अजूनही काही चेंडूंचा अवधी आहे. हो काय शेवटच्या अगदी क्षणी लक्ष गेलंय. कारण एका बाजूला फक्त 3 क्षेत्ररक्षक होते. अगदी शेवटच्या क्षणी टर्न केलाय क्षेत्ररक्षण. अजून एक मोठा फटका येणार. वेल प्लेड कुमार. लागोपाठ 2 षटकार. पारितोषिक अजूनही ऑन आहे. मला वाटतं जयेश भोईर यांनी ते पारितोषिक द्यायला हरकत नाही. 3 मारणार ती वेगळी गोष्ट मात्र 2 तर मारलेत ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. कम ऑन जयेश भोईर. वेल डन थँक्यू डीजे. आता या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल का. कारण लागोपाठ 2 षटकार. येस आहे. संघाची धावसंख्या झाली 30. सन्मानजनक धावसंख्या झाले. नक्कीच तुम्ही फाईट करू शकता या धावसंख्येवर. लास्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. अजून एक मोठा फटका. चेंडू सीमारेच्या पार. 1000 रुपयाचे मानकरी. आणि काय धावसंख्या. शेवटच्या 3 चेंडूवर आले 3 षटकार. या मॅच मध्ये मुर्दा संघ आता कडक मॅच होणार. एन्जॉय करा हा सामना मित्रांनो. मात्र चला मी विनंती करतोय एक्सर बी कॅप्टन आणि टीम कॅप्टन दैसर चला टॉस साठी या प्लीज.
डीजे थोडस थांबवतोय, हुरूप दिलाय कुमारसाठी, टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉट अ इनिंग, सुपर बॅटिंग केली आणि आमच्या मान्यवरांचं मन देखील जिंकलंय त्यांनी. मान्यवर कक्षामध्ये जर बघितलं तर मुर्द्या गावचे बरेच मान्यवर आम्हाला इथे दिसत आहेत. सन्मान्य संदीप पाटील आहेत, कल्पेश बळवंत पाटील आहेत, तसेच मितेश म्हात्रे सुद्धा आहेत, हितेश म्हात्रे सुद्धा आहेत आणि आमचा मोरव्याचा आमचा मित्र रवींद्र दिगंबर राऊत सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे. वेल डन कुमार, अतिशय चांगली कामगिरी आणि धावसंख्या झाले तब्बल 36-37 धावांचं लक्ष्य. 4 षटकामध्ये या 37 धावा कराव्या लागतील. त्यामुळे टार्गेट सेट झालंय. पात्रा ही अप्रतिम मॅच. मात्र त्या अगोदर घेऊया एक खास सन्मान या मुख्य मंचावर, तो म्हणजे आमच्या पाहुण्यांचा. सन्माननीय माजी नगरसेवक संदीप मोहन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच त्यांचा विशेष सन्मान आपण आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण इथे करतोय. आणि मी सन्माननीय अध्यक्ष आर के क्रीडा मंडळाचे राजन दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांनी या एकूणच मान्यवर कक्षामध्ये करावा. संदीप मोहन पाटील साहेब धन्यवाद. या एकूणच स्पर्धेला आपलं सहकार्य लाभलंय यासाठी निश्चितच आम्ही आपले आभारी आहोत आणि आमच्या आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान आपला. धन्यवाद. मात्र कुठेही जाऊ नका, कारण ही मॅच एन्जॉय करा. मुर्दा संघ लढताना दिसतोय, अतिशय चांगली फाईट आणि जयेश भोईर यांनी लावलेले 1000 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. धन्यवाद. अजून एक पारितोषिक मुर्दा टीमसाठी आलंय. जर मुर्दा संघ या सामन्यात जिंकला तर 96 बॅच आदर्शची यांच्याकडून 1000 रुपये आणि जयजी भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये. नगरसेवक जयजी भोईर यांच्याकडून 1000 रुपये. चला आपण टॉस कडे वळतोय आणि मी सन्माननीय संदीप मोहन पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढच्या सामन्याचा टॉस करूया. दहिसर विरुद्ध एकसर बी. दोन्ही संघांना विनंती करतोय की या एकूणच आपण टॉस बॉक्स मध्ये लिटिल किंगडम प्री स्कूल मोरवा यांच्या मार्फत टॉस बॉक्स आपण बनवलाय आणि निश्चितच स्वर्गीय गोविंदराजी पाटील 40+ मास्टर कप स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज. आमचे मान्यवर आहेत माजी नगरसेवक संदीप मोहन पाटील साहेब इकडे निस्तीच उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे होते नाणेफेक. लक्षात घ्या 4 षटकांची मॅच आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी आणि आपल्याला वेळेत सामना पूर्ण करायचा. चला बॅटर प्लीज विनंती करतोय टीम घोडबंदर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. हे टॉस झालाय, कोणता संघ नाणेफेक जिंकतोय? टीम दहिसर संघानं नाणेफेक जिंकलंय आणि हा खास फोटो देखील अगदी iPhone 23 मध्ये घेतला जातोय. थँक्यू. धन्यवाद. मगाशी मी अनाउन्समेंट केली की 96 बॅच कडून 1000 आणि एकूण जयजी भोईर याच्याकडून 1000. तसं नाही येते 96 बॅचचे जयजी भोईर नगरसेवक यांच्या मार्फत फक्त 1000 रुपयाचं पारितोषिक केले. धन्यवाद. यस पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच नयन आणि थँक्यू व्हेरी मच गणेश आणि यस आणि कुमारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. चला मॅच कडे वळूया. नाणेफेक झाले, आपण बघतोय पुढच्या सामन्याची. नाणेफेक जिंकलाय दहिसर टीमने. आपला निर्णय त्यांनी कळवलाय का? यस मिलिंदजी भगत साहेब. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अलंकार तरे आणि अरुण भोईर. गोलंदाजी मार करे नयन म्हात्रे करायच्या 37 धावा. चला उठा मित्रांनो, जिकडे बसला तिकडे उठा जरा, आता कार्यक्रम थांबवा आणि मॅच बघा. पंचांचा इशारा येतोय. डीबीएन लाईव्ह रेडी आहे. तुषार पाटील रेडी आहे. आमचे मान्यवर रेडी आहेत आणि आमचे 12वे खेळाडू देखील रेडी आहेत. कोण जिंकणार ही मॅच, मुर्दा की घोडबंदर? बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची संधी कोणाला? फुल टॉस बॉल. ओहो मिस केलाय. आज काहीतरी वेगळे वारे आहेत. लिखबाईचा इशारा. थँक्यू. कारण काल जर बघितलं धावांची लयलूट झाली, मात्र आज मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र घोडबंदर टीम साठी एक लकी मॅस्कॉट मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजे अरुण भोईर. आज हात लावेल त्याला सोनं आहे. आणि यस मला माहिती मिळते की संदीप पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि मुर्द्याचे खेळाडू देखील आहेत ते.
आणि 2 ते 3 सामने आय थिंक संदीप पाटील साहेब खेळलेत अशी आम्हाला माहिती मिळते. थँक्यू व्हेरी मच. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. नयन म्हात्रे आपला एक्सपिरियन्स यूज करतोय. लागोपाठ 2 चेंडू, दोन्ही अवांतर धावा. टीम दैसर आणि टीम एक्सर बी काही चेंजेस नाही ना तुमच्या टीम मध्ये? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय दैसर टीमनं. नेक्स्ट बॉल, स्विच हिट खेळलाय, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालंय, 2 धावा अडवलेत. मात्र हा प्रयत्न अलंकार थरेचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट खेळला, त्यांनी पाहिलं की हा चेंडू जास्तीत जास्त जर बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, त्यामुळे एखादी संधी, एखादा चान्स आपण घेऊ शकतो. रिक्स येतो, रिक्स शिवाय काहीच घडत नाही आयुष्यात, त्यामुळे ही रिक्स नक्कीच घेताना दिसत आहेत अलंकार तरे. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा जास्त बाहेर दिसतोय, पंचांचा इशारा येणार आहे, वाईटचा इशारा मिळतोय. अवांतर धाव, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. 37 करायच्या 4 ओव्हरमध्ये, म्हणजे रिक्वायर्ड रन रेटकडे जर लक्ष दिलं तर जवळजवळ 9.25 ची सरासरी आहे, आणि असं असताना तुम्हाला त्यानुसारच पुढे जावं लागेल. नेक्स्ट बॉल, हो चांगला लेग ब्रेक, इथे कदाचित नाही, यशरक्षक खूप दूरवर उभे आहेत. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जितू यांनी थोडंसं पुढे उभं राहणं गरजेचं आहे, कारण इतकासा वेग नाही आहे नयनकडे, आणि असं असताना एक धाव वाचवणं किती इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला प्लॅन करावंच लागेल. या घडीला ज्या टीमचे प्लॅन व्यवस्थित तो संघ जिंकणार. आतापर्यंत 6 धावा झाले, 4 अवांतर धावा आलेत. वेल बोल, पुन्हा एकदा बॉडी लाईन गोलंदाजी होते, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय, मात्र या षटकात आतापर्यंत यश नाही. अजून एक अवांतर धाव, क्या बात आहे. वेल बोल्ड नयन म्हात्रे. सकाळी देखील एक उल्लेख केला होता की आपले अनेक खेळाडू आपला रोजगार, आपलं काम, आपली नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळतायत, ही चांगली गोष्ट आहे. नयनकडे देखील आपण बघतोय, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामध्ये काम करतात. वेल बोल्ड, पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. या पहिल्या षटकानं मुर्दा गावाची मनं जिंकलेत, क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. अफलातून पहिली ओव्हर, या षटकात आलेत फक्त आणि फक्त 7 धावा, त्यामध्ये 3 धावा फक्त बॅटने आल्या आणि 2च धावा बॅटने आलेत, आणि एकूणच 4 धावा लेग बाईज आणि 1 वाईडने आली आहे. त्यामुळे पहिल्या षटकाची खेळी संपली आहे, आणि या पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा जमवता आल्यात त्या टीम घोडबंदरला. इथून ही मॅच आता 18 चेंडू आणि 30 धावा, म्हणजे षटका गणिक आता 10 धावांची सरासरी. बघा, याला म्हणतात क्रिकेट. तुम्ही कधी अंदाज बांधू शकणार नाही या खेळाचा. हा खेळातला राजा का आहे, याच गोष्टीसाठी. बरेच खेळ अगदी काही मिनिटामध्ये संपतात, मात्र हा असा एक खेळ आहे ज्यांनी तुमच्या आमच्या मनावर अगदी गारूड केलंय. क्रिकेटचे अलग अलग वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. टेस्ट क्रिकेट आपण बघतो, वन डे क्रिकेट बघतो, T20 बघतो, त्यानंतर निश्चितच आपण बघतो ते म्हणजे T10 प्रकार देखील आलाय. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर आधी 20 ओव्हरचे क्रिकेट व्हायचं, 10 ओव्हरचं क्रिकेट, 8 ओव्हरचं, 6 ओव्हरचं, 4 ओव्हरचं, अगदी 1-1 ओव्हरचं क्रिकेट देखील आपण पाहतोय. स्वातीश भोयर गुरु पहिल्या सामन्यात काय गोलंदाजी केली होती, 2 धावा आणि 2 गडी बाद केले होते, तो गुरु होतोय मुर्दा टीमसाठी. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, इथे जितू मार्फत थोडीशी चूक झाली, ही एक धाव देखील वाचणं गरजेचं आहे टीम मुर्दासाठी. बॅटने आले धाव, बॅटने आले, मात्र सामना कडक होणार आहे. बऱ्याच जणांनी आपापले कार्यक्रम आटोपते घेतलेत आणि आता ते मॅच कडे वळतायत. थँक्यू व्हेरी मच आमच्या प्रेक्षकांचं. स्वादिश भोयर टू अलंकार तरे, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, दाबून टाकलाय चेंडू, चांगला चेंडू आहे अगदी, मात्र या चेंडूला चांगल्या पद्धतीने पुढे सरकावले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, थ्रो येतोय, मात्र इथे फलंदाज होणार आहे बाद. चांगला थ्रो कुमार यांचा इथे पाहायला मिळतोय. वेल डन, सॉरी कुणाल यांचा पाहायला मिळतोय, मात्र निश्चितच ही एकच धाव इथे फलकावर मिळणार आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य तरे, अजून एक क्लास खेळाडू गोलंदाज टीमचा, मात्र इथून पार्टनरशिप रिक्वायर्ड होऊन बसले आहे. इथे अजून 20 धावांची पार्टनरशिप येणं गरजेचं आहे टीम घोडबंदरसाठी,
काय मॅच बनली, काय मॅच बनली. अगदी शेवटच्या 3 चेंडूवर ही मॅच बनली आहे. ऑल थँक्स टू कुमार. 3 कडक षटकार आणि 1000 रुपयाची मानकरी. स्वादिश बॉय टू वन्स अगेन अलंकार थारे. कॉन्टेस्ट जारी आहे. वेल बोल. हो स्लिप असती तर इथे विकेट आली असती. डायरेक्टेड सुद्धा नाहीये. रोहिदासचा नियम नाहीये आणि इथे आपण बघतोय ही एक धाव मिळते. अलंकार तरी नाखुश असेल मात्र चांगली गोलंदाजी. स्वातीचं कौतुक करेन मी कारण लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना तो अलंकारला एक अँगलने गोलंदाजी करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो अलंकारच्या शरीराच्या भरपूर दूर चेंडू टाकतोय. चांगला टॅक्टिक्स आहे. क्रिकेट फक्त खेळायचं नसतं तर क्रिकेट शिकायचं असतं आणि हा माइंड गेम आपल्याला पाहायला मिळतोय. वेल बोल्ड स्वातिश भोईर उर्फ गुरु. काय मॅच बनली आहे, काय मॅच बनली आहे. इथे आता मोठा फटका रिक्वायर्ड झालाय तो म्हणजे टीम घोडबंदर साडी. येणार का तो फटका. मुकाबला जारी है. देखिए दोस्तों प्लॅन मिस चेंडू अगदी बघितला तर निश्चितच आपण बघतोय यष्ट्यांवरून जाताना दिसतोय. वेल बोल्ड स्वादिश भोईर. इथे जागा बनवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. आपण जर एकूणच पोत बघितला फलंदाजीचा तो म्हणजे अजिंक्य तरे यांचा तर लॉंग लेग कडे जास्त त्यांचा ओघ असतो. स्लॉक स्वीप जबरदस्त करतात मात्र हा फटका फसलाय. इथे जर बघितला तर क्लीन बोल्ड. व्हॉट अ यॉर्कर. स्वातिश भोईर गुरु टू द रेस्क्यू. जबरदस्त गोलंदाजी आणि घोडबंदर टीमला इथे बॅकफूट वर. कम ऑन डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घ्या लवकर प्लीज. थँक्यू डीजे. बघा ही मॅच काय बनली आहे. पहिल्या अगदी जर बघितलं तर 21 चेंडूवर स्कोर पाहिला कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 10. अजूनही षटकातील ओव्हर होऊ द्या नंतर आपण पाणी नेऊया प्लीज. मनोहरजी थँक्यू व्हेरी मच. अफलातून कामगिरी राहिली तुमची. मात्र ही मॅच बघा पहिल्या 21 चेंडूवर राज्य केलं होतं ते म्हणजे घोडबंदर टीमनं. नंतरच्या 3 चेंडूवर आले 3 षटकार आणि तिथून आतापर्यंत जर बघितलं तर चेंडू डिलिव्हर झाले तब्बल 11 म्हणजे 11 आणि ते 3 चेंडू 14 चेंडूवर पुढच्या राज्य केलंय ते म्हणजे टीम मुर्दानं. ही मॅच आहे आपल्या समोर. नेक्स्ट बॉल विक्रम गरचाडी. ओ वेल बोल्ड. पुन्हा एकदा तो चेंडू. स्वातिश भोईर आज आग ओकतोय. अगदी हनुमान जयंतीचा कुठलाही कहर त्याच्या डोक्यात नाहीये. तो रात्री काल चांगला झोपलाय आणि चांगली कामगिरी करतोय. वेल बोल्ड स्वादिश भोईर. या षटकात फक्त 3 धावा आणि एकच विकेट. वा वा वा. वेल बोल्ड. चला पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये जरा लवकर प्लीज. 12 चेंडू आणि 27. काय इक्वेशन बघा. 24 चेंडू मध्ये 37 करायच्या होत्या आता 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 27 म्हणजे मागच्या 12 चेंडू मध्ये आलेत फक्त आणि फक्त 10 धावा. काळ कसा बदलतो वेळ कशी बदलते हे सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यास आम्ही काय म्हणावं. आणि लकी कोण आहे या मॅच साठी मुर्दा टीम साठी लकी कोण आहे तर नगरसेवक जयेश भोईर. त्यांनी पारितोषिक पाठवलं ते पारितोषिक कुमारने घेतलं आणि तिथून ही मॅच टर्न झाली. इथे गोलंदाजीसाठी कोण येणार. कुंदन अफलातून षटक हाताळलं होतं. पहिल्या मेडन ओव्हर हाताळली होती. एकच अवांतर धाव खर्च केली होती त्यामुळे कुंदन व्हेरी गुड चॉईस असू शकते. मात्र समोर अलंकार आहे त्यामुळे कदाचित हा डिसिजन घेताना निश्चितच प्रयत्न करावे लागतील. मुर्दा मास्टर संघ इथे जर विजयी झाला तर 500 रुपये कल्पेश बळवंत पाटील यांच्या मार्फत आणि एकूणच नितेश म्हात्रे यांच्या वतीने देखील 500 रुपये.
तसेच 96 बॅच कडून देखील 1000 रुपये आहेत. एकसर बी संघासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. एकसर बी संघ जर अंतिम सामन्यात पोहोचला तर सन्माननीय प्रकाशजी ठाकूर कार्याध्यक्ष यांच्या मार्फत 5000 रुपये देण्यात येतील आणि भगवान पाटील सचिव यांच्या मार्फत देखील 1000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. याचा उल्लेख आपण नंतरच्या मॅच मध्ये करणार आहोत. मात्र ही मॅच 12 चेंडू करायचे 27 धावा. अलंकारला आता मोठे फटके खेळावेच लागतील. मात्र समोर गोलंदाज आहे फिरकीपटू, तो म्हणजे कुंदन. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म. काय जबरदस्त फ्लाइट दिले. हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय. सिंगल काढून लगेच स्ट्राईक कन्वर्ट केले. कारण इथे इम्पॉर्टंट रोल असेल तो म्हणजे कॅप्टनचा, आणि कॅप्टन आहे विक्रम गरत. वा, काय ऊर्जा संचारली आहे मुर्दा टीम मध्ये. अफलातून ऊर्जा. बॉडी लँग्वेज कशी चेंज झाली आहे बघा. क्षेत्ररक्षणामध्ये आता काही बदल केले जातील. लेट्स सी. इथे नक्कीच महत्वपूर्ण असतील काही प्लेसमेंट. कारण लक्षात घ्या, इथे मुर्दा संघाला एकही झेल सोडता कामा नये. कारण ही पार्टनरशिप आणि ही जोडी इम्पॉर्टंट बसली आहे एकूणच घोडबंदर टीमसाठी आणि एकूणच मुर्दा टीमसाठी. त्यामुळे इथे मोठ्या पटक्यांसाठी घोडबंदर जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला विकेटसाठी जाणार आहे मुर्दा टीम. अफलातून मॅच. मला वाटतं या संपूर्ण मालिकेतील हा जबरदस्त सामना ठरू शकेल. नेक्स्ट बॉल. ओ, काटन आहे. हा चेंडू जर बघितला तर ही लेफ्ट आर्म सारखी जबरदस्त चेंडू होता. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केला आणि तिथून आतमध्ये चेंडू. अफलातून म्हणजे उजव्या हाताच्या बॅटरसाठी हा ऑफ ब्रेक होता. मात्र तो भरपूर क्रीज मध्ये खेळतोय. त्यामुळे ही चूक झाली आहे. वेळेकडे देखील लक्ष असू द्या. केसरीनाथजी भोईर कुठे आहेत? हो, यावेळेला हा चेंडू कदाचित डाव्या आयसीच्या बाहेरचा आहे किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा आलाय. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. 25 धावांची अजूनही गरज आहे. घोडबंदरचे चाहते विचार करतायत की 2 मोठे फटके आले पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला मुर्दाचे चाहते विचार करतायत की 1 विकेट पाहिजे. मी एकच त्यांना सल्ला देईन, तथास्तु. वेल बोल्ड. चांगली फ्लाइट अँड टर्न. पुन्हा एकदा मिस केला या चेंडू विक्रम गरजनं. अफलातून गोलंदाजी. कुंदन आपली कलाकारी दाखवतोय. गोलंदाजी ही एक आर्ट आहे आणि ती आर्ट तो दाखवतोय. वेल बोल्ड कुंदन. हो, यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अजित उभा आहे. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळत आहे. आणि काय टाळ्यांचा कडकडाट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लढाई मैदानाच्या बाहेर सुद्धा सुरू आहे. क्या बात आहे. एकसर बी ना आणलेत का? चला लवकर डिलिव्हर करा हे 2 चेंडू. अलंकार तरे ऑन स्ट्राइक. हा चेंडू जवळजवळ लो फुलटा ठरला असता, मात्र हा चेंडू डाव्या आयसीच्या बाहेरचा आहे. वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव फलकावर. संघाची धावसंख्या 14 झाले. 23 धावांची अजूनही गरज आहे. मात्र एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे टीम घोडबंदर. तो फटका येणार का? अगदी साथ घातली जाते. टेन्शन अगदी सगळ्या बाजूला आहेत. दुपारचं जेवण अगदी पसलेलं दिसतंय. चांगलं जेवण झाले. मात्र मी मोरवा मास्टर्सचं नक्कीच कौतुक करीन. अतिशय चांगली व्यवस्था त्यांच्या मार्फत झाले. थँक्यू व्हेरी मच टीम आर के मोरवा मास्टर्स. आणि निश्चितच आर के क्रीडा मंडळाचं मनापासून कौतुक आहे. अगदी प्रत्येक गोष्टीवर जातीने लक्ष दिलं गेलंय. नेक्स्ट बॉल. इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅचचा. 8 चेंडू 23 धावांची गरज. स्विच हिट खेळले. चांगला फटका. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. मात्र चेंडू अजितनं अडवलाय.
मात्र इथे 2 धावा, फक्त 2 धावा. सब कुछ चलेगा, जो भी आएगा सब कुछ चलेगा. या मॅच न आता नक्कीच एक वेगळं रूप घेतलंय आणि काय प्रेक्षक आता आपापले कार्यक्रम त्यांनी थांबवलेत आणि आता मॅच कडे त्यांचं लक्ष आहे. थँक्यू व्हेरी मच सगळ्या प्रेक्षकांचं देखील. 7 चेंडू आणि करायच्या 21 धावा. 24 मध्ये 37 करायच्या होत्या आणि नो डाऊट हा चेंडू इम्पॉर्टंट आहेच. इथे मोठा फटका आला तर घोडबंदर मॅच मध्ये, इथे चेंडू डॉट आला तर मुर्दा संघाचं वर्चस्व. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सुपर बॉलिंग बाय कुंदन. पहिल्या ओव्हर मध्ये जर बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये तर जवळजवळ निर्धाव षटक हाताळलं होतं त्यांनी आणि या षटकात आतापर्यंत फक्त 6 धावा, त्यामध्ये 2 वाईड आहेत. व्हॉट अ बॉलिंग बाय कुंदन. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये करायचे आहेत 21 धावा आणि आता बॅटिंग कशी करावी लागेल तर बिग बॉस पेम सूरज चव्हाण अगदी झोपूक बॅटिंग करावी लागेल. मात्र हे कॉन्टेस्ट बघा, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन रंगणार आहे. विक्रम गरात विरुद्ध लाला माची. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक माहिती मिळते की ज्या वेळेला टॉस झाला तो टॉस आय थिंक कल्पेश बळवंत पाटील यांनी उडवला होता. त्यामुळे मुर्दा संघासाठी नक्कीच काही गोष्टी आहेत ज्या अतिशय चांगल्या बॅक करणारे आहेत. जयेश भोईर आहेत, कल्पेश आहेत, तसेच संदीप मोहन पाटील साहेब आहेत. त्यामुळे भरपूर मोठा सपोर्ट आहे. मात्र चला शेवटचं षटक, 21 धावांची गरज. विक्रम वर्सेस लाला, मुर्दा वर्सेस घोडबंदर. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, याच मैदानावर तुम्हाला रबल बॉल क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. ती देखील मॅच तुम्ही एन्जॉय करा. उजव्या हाताचा फलंदाज रुसू नका, फुगू नका आणि भांडू नका. क्रिकेट खेळा. या सामन्यात जर बघितलं तर विजयाच्या संधी जास्त आहेत. टीम मुर्दाच्या अनेक पारितोषिके आहेत. नरेश पाटील यांच्या मार्फत देखील 500 रुपयात मुर्दा टीम जिंकली तर. मात्र पहिल्याच हा फटका आणि विक्रम गरजची विकेट. शेवटच्या षटकात 21 धावा आल्या होत्या, हे देखील विसरू नका. आता 5 चेंडू आणि करायचे 21. वॉट अ कॅच बाय कुणाल. अनेक पारितोषिके आहेत. कल्पेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. नितेश पात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत. नरेश पात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत. 96 बॅच कडून 1000 रुपये आहेत. त्यामुळे अनेक पारितोषिक आहेत. मात्र अनेक जणांचे आपल्याला थँक्स बोलावे लागतील. आर के क्रीडा मंडळाच्या वतीनं त्या सर्वांचे आभार ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आम्हाला सहकार्य केलंय. नरेश खुश आहे, क्या बात आहे. खास लंडन वरून मागवले. 5 चेंडू 21 धावा. नवीन बॅटर ब्रायन डिसिल्वा. कॅलिबर आहे मात्र डिलिव्हर करावा लागेल. ही मॅच कुठे फसली टीम घोडबंदर साठी त्याचा प्रश्नाचा उलगडा काढावा लागेल. 5 चेंडू 21 धावा. क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, मोठा फटका नाहीये. स्वातिश भोईर गुरु. एकच धाव. 4-20. किती वाजलेत? 3:40 झालेत आणि 4:20 ची गरज आहे. झेल साठी सुद्धा 500 रुपये आहेत. नरेश तापलेत. 4 चेंडू 20 ची गरज आहे. अलंकार तरे आपलं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच आता साधताना दिसेल किंवा काय. मात्र या मॅचनं सर्वांची झोप उडवली आहे. कुणालचं ते मैदानात जाणं, 3 षटकार डोकणं, त्यानंतर अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली.
यावेळेला ऑन साइडला हा फटका, मात्र किती धावा मिळतील? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झाले, एकच धाव. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. 18 देखील चालतील, मात्र 3 षटकार मारावेच लागतील. ते म्हणजे त्यांची मॅच काय आहे? बघा इथून पुढे मॅच कशी झाली. शेवटच्या 3 चेंडू ज्यावेळेला शिल्लक होते तेव्हा 3 षटकार आले होते. इथे घोडबंदर टीम कडून ते 3 षटकार येणार का? लाला ओ व्हाट अ शॉट. चेंडू मागवा अगदी मुर्दा गावातून. अफलातून षटकार, तो म्हणजे ब्रायन डी सिल्वाचा षटकार. थँक्यू डीजे. थांबवतोय मित्रा. बघा इथे 2 षटकार आले तरी सुद्धा टीम घोडबंदर जिंकू शकेल विकेटच्या आधारावर, कारण मुर्दा संघाच्या विकेट 5 गेल्या होत्या आणि इथे घोडबंदर टीमच्या विकेट गेलेत फक्त 3. त्यामुळे 2 षटकार येणं किती इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे या मॅच मध्ये घोडबंदर टीमसाठी. मात्र हा निर्णायक चेंडू लाला माची स्वतः कॅप्टन आहे, त्याला आपल्या स्वतःसाठी, त्याला आपल्या गावासाठी हा चेंडू टाकावाच लागेल. आणि संपूर्ण दमन देखील मॅच बघते आहे. 2 चेंडू मारायची गरज. ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि इथे चेंडू अडवलाय. वेलफील्ड राजेश अनंत पाटील. मुर्दा टीम फिनिक्स पक्षी कसा असतो बघा, अगदी तो राखेतून वर येतो. मी मगाशी सांगितलं या मॅचचा सिनारिओ. पहिल्या 21 चेंडूवर राज्य केलं ते म्हणजे घोडबंदर टीमनं, आणि त्यानंतर राज्य केलंय ते म्हणजे टीम मुर्दानं. आणि ही मॅच जवळजवळ आपल्या खिशात घातली आहे. आणि यस, इकडे असलेले सगळे मान्यवर आमचे, संदीप मोहन पाटील असो, कल्पेश असो, मितेश असो, जयजी भोईर असो, यांनी नक्कीच ते लकी ठरलेत. आणि निश्चितच खेळाडूंची कामगिरी देखील अफलातून आहे. टीम मुर्दानं जबरदस्तरित्या टीम घोडबंदरला इथे पराभूत केलंय आणि या मालिकेत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल डन. आणि कैलासजी म्हात्रे बघा, वा क्या बात आहे. कैलास म्हात्रे, आता कसं वाटतंय? आम्ही नाचलो का बरं वाटतंय आणि तुम्ही नाचता पण आम्हाला पण बरं वाटतंय. म्हणया यस. थँक्यू. काय अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. या थँक्यू टीम घोडबंदर. तुम्ही